अशा प्रकारची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। आपल्याला कल्पना आहे की काही तासांच्या पूर्वीच एक मोठं मॉड्यूल जे आहे दहशतवाद्यांचं, ते मॉड्यूल पोलिसांनी, काश्मीरच्या पोलिसांनी, हरियाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं होतं। आणि एका बाजूला ही सगळी कारवाई सुरू असताना दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेल्या या स्फोटाच्या नंतर या स्फोटाच्या मागे दहशतवादी कनेक्शन आहे का की आणखी इतर काही कारण आहेत? तो स्फोट नेमका कशाचा आहे, स्फोटाची तीव्रता काय आहे, याबद्दलचे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। आणि दिल्लीतला लाल किल्ला परिसर म्हणजे अतिशय महत्त्वाचा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेला हा सगळा परिसर आहे। तिथं पर्यटकांची प्रचंड लगबग असते, मोठ्या संख्येने पर्यटक तिथं लाल किल्ला पाहण्यासाठी येत असतात। आणि लाल किल्ला परिसरातच कारमध्ये हा स्फोट झाल्याचं समोर येत आहे। हा स्फोट कारमध्ये झाला असेल तर तो कारमधल्या सिलेंडरचा आहे की कुठल्या स्फोटकांचा आहे, ही बाब समोर आलेली नाहीये। पण आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये ती म्हणजे दिल्लीतल्या अतिशय सुरक्षा यंत्रणांच्या अधिपत्याखाली असलेला हा जो लाल किल्ला परिसर आहे, कडेकोट तिथं सुरक्षा असते, पण अशा परिस्थितीत सुद्धा लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे दिल्लीमधला, आणि त्यामुळे कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवरचा हा परिसर राहिलेला आहे। त्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो। पण आता जो स्फोट झालेला आहे तो स्फोट नेमका कशाचा झालेला आहे आणि कशामुळे झालेला आहे हे मात्र कळू शकलेलं नाहीये। पण आज एक अतिशय महत्त्वाचं यश पोलिसांना मिळालेलं होतं। मेट्रो स्टेशन परिसरामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आणि हा स्फोट झाल्यानंतर काही काळ तिथं परिस्थिती ही तणावपूर्ण बनलेली होती, घबराट पसरलेली होती नागरिकांमध्ये, आणि तिथं जमलेल्या सगळ्या नागरिकांना बाजूला करण्याचं काम सुद्धा सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे, अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। दिल्लीतला अतिशय हाय प्रोफाईल, सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे। आणि लाल किल्ला परिसरामध्ये कारमध्ये झालेल्या या स्फोटाच्या नंतर सुरक्षा यंत्रणा ही अतिशय सतर्क झालेली आहे। पण हा स्फोट नेमका कशाचा हे मात्र अजून समोर येऊ शकले नाही। स्फोटाच्या नंतर आग लागल्याची बाब सुद्धा समोर आलेली आहे। स्फोटाची तीव्रता अधिक होती असंही आपल्याला कळतंय, पण हा स्फोट नेमका कशाचा झालाय हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये। पण लाल किल्ला परिसर जो सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असा परिसर आहे, या परिसरामध्ये झालेला हा स्फोट आणि त्याचे दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतायत। मोठ्या संख्येनं नागरिक सुद्धा या परिसरामध्ये आता जमा झाल्याचं दिसतंय आणि त्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। या कारमध्ये झालेला हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकले नाही। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, काय तपशील आहे या स्फोटाच्या बद्दल? हा स्फोट, प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्ली ही खरं तर आपली राजधानी, आणखीन लाल किल्ल्याजवळ घडलेला हा स्फोट एका कारमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आणखीन या ठिकाणी आता सुरक्षा यंत्रणा सुद्धा आवळण्यात आलेली आहे, पण नेमका हा स्फोट का झालाय, कशामुळे झाला, आज जी कारवाई पोलिसांनी केली त्याची पार्श्वभूमी याला आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। पण या सगळ्या विषयामध्ये थोड्या वेळात त्याची उत्तर अपेक्षित आहे। पण एक मात्र निश्चित आहे की मेट्रो स्टेशन परिसरमध्ये जी कार होती त्या कारमध्ये हा झाला। आणखीन या स्फोटाची भयानकता एवढी मोठी होती की आजूबाजूला असलेल्या 3 गाड्यांना सुद्धा या स्फोटाचा धक्का बसलेला आहे। लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाल्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे, जी प्राथमिक माहिती आपल्याला समजते की साधारणतः 6:45च्या सुमारास मेट्रो स्टेशनच्या जवळ एका कारमध्ये हा ब्लास्ट झाला आणि या ब्लास्ट मध्ये काही जण जखमी झालेले आहेत। या कारच्या जवळ ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या ज्या ठिकाणीच अजून ज्या गाड्या होत्या त्यातल्या 3 गाड्या ज्या आहेत त्या 3 गाड्यांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे।
त्या मोठा जो स्फोट झाला त्याच्यानंतर प्रचंड मोठी गर्दी असेल हा सगळा तर भाग, आणि याचमुळे अनेक अफवांचं सुद्धा पीक आलंय. लोकांच्या जवळ पळापळ सुरू झाली. मेट्रोचं जे स्टेशन आहे त्याचा गेट क्रमांक 1 जे आहे त्या गेट क्रमांक 1 मध्ये ठीक आहे. 1च्या जवळ असलेल्या गाडीच्या प्रशांत, इथे याबद्दलचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी थेट दिल्लीत जाऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. प्रशांत, या स्फोटाबद्दलची अधिक काय तपशीलवार माहिती आपल्याकडे आहे? कारण विदारक दृश्य आहेत, अनेक गाड्या सुद्धा या स्फोटाच्या मध्ये आल्याचं कळतंय. बरोबर आहे. अतिशय भयावह दृश्य आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा स्फोट झालेला आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमध्ये जर बघितलं आपण, आणखी 3 गाड्यांना आग लागल्याची माहिती पुढे आली आहे. अग्निशमक दलाने कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमक दलाने तत्काळ तिथे घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झालं. पण महत्वाचं म्हणजे घटनास्थळी सादी नगर स्पेशल सेल्स युनिट देखील पोहोचलेलं असल्याची माहिती पुढे आली आहे. साधारणतः 6:55 हा अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे की यामध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. म्हणजे 7 वाजच्या जवळपास ही माहिती पुढे आली आणि त्यानंतर घटनास्थळी 7 अग्निशामक दलाचे अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहे. आणि त्या भागात जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते, अतिशय भयानक अशी आग देखील. आणि या सगळ्यामध्ये आता कुठलं कोणाचा हात आहे का, कोणी जबाबदारी घेते का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये स्फोट कशामुळे झाला हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः घटनास्थळावरती आता दिल्ली पोलीस देखील तैनात झालेली आहे आणि बॉम्ब स्क्वॉड देखील पोहोचलेला आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की लाल किल्ला हा अतिशय गजबजलेला परिसर आहे आणि गजबजलेल्या परिसरामध्ये जर बघितलं मेट्रो याच्यामध्ये धमाका जोरदार बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये 3 गाड्या ज्या आहेत त्या आग लागलेली आहेत. नक्की जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ती अतिशय विदारक अशा प्रकारचे दृश्य आहेत. या स्फोटाची तीव्रता किती जास्त आहे याचा अंदाज आपल्याला तिथल्या त्या दृश्यांवरून येतोय. आता संपूर्ण जी सुरक्षा यंत्रणा आहे तिथली कडेकोट करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आता अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचत आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याचबरोबर या सगळ्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत, हे कशामुळे झालं, या सगळ्याचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सुद्धा तिथं पोहोचलेल्या आहेत अशी माहिती आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून मिळालेली आहे. साधारणपणे 3 गाड्या ज्या आहेत त्या इतर गाड्या सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. ज्या पार्क केलेली गाडी होती त्या गाडीमध्ये हा स्फोट झाला. त्याच्यानंतर आजूबाजूला असलेल्या गाड्यांना सुद्धा आग लागलेली होती. तर या सगळ्या दुर्घटनेमध्ये, या स्फोटामध्ये काही लोक जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते. आणि जी दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यातून हे स्पष्ट दिसतंय की या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. आगीचे प्रचंड मोठे लोट अजून सुद्धा आहेत. साधारणपणे 6:55 हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाला आग लागली गाडीला आणि स्फोट झाला अशी माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावरती पोहोचलेल्या होत्या. सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा तिथं धाव घेतलेली आहे आणि या सगळ्या परिसरात गजबजलेला हा सगळा परिसर, पर्यटक मोठ्या संख्येने तिथे येत असतात, दिल्लीतले नागरिक असतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे. आणि या संवेदनशील भागामध्ये झालेला हा स्फोट नेमका कशामुळे, त्याच्या मागचं कारण काय, हा दहशतवादी हल्ला आहे की त्याच्या मागे आणखी काही कारण आहेत की सिलेंडर ब्लास्ट आहे, याबद्दल अधिकृतरित्या अजून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये. आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी हीच आहे की पार्क केलेली एक गाडी मेट्रो स्टेशनच्या बाहेर होती, लाल किल्ल्याच्या जवळची,